Good afternoon, class. Today we will start our new topic in midwifery nursing, episiotomy. Episiotomy मध्ये आपण काय काय बघणार? Definition, purpose, indication, advantages, types, complication and health education. Definition काय आहे? Episiotomy ची is a surgically planned incision on a perineum and posterior vaginal wall during the second stage of labor is called as a episiotomy. एपिसिओटोमी एक सर्जिकली प्रोसिजर आहे, प्लॅन करून करतात, इन्सिजन करतात म्हणजे कापतात. कुठे? पेरिनियम पार्ट ऑफ द इट इज अ पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि पोस्टेरियर वाजिनल वॉलच्या पोस्टेरियर साईडला मागच्या बाजूला. ड्युरिंग कुठल्या स्टेजमध्ये? सेकंड स्टेज ऑफ लेबर. सेकंड स्टेज ऑफ लेबर कुठे असते? जेव्हा बेबी हा मदरच्या वजाण्यामधून बाहेर येतो त्यावेळेस सेकंड स्टेज लेबर, त्याला म्हणतो आपण एपिसिओटोमी. त्याचे पर्पजेस आहेत का करायचे एपिसिओटोमी? टू एनलार्ज द वजायनल इंट्रोड्यूस. वजायनल ऑरिफाइस आहे, वजायनाचे डायमीटर वाढवण्यासाठी. टू फॅलिसिटेट इझी अँड सेफ डिलिव्हरी. इझी आणि सेफ डिलिव्हरी करण्यासाठी आपण एपिसिओटोमी करतो. टू मिनिमल रप्चर ऑफ द पेरिनियल मसल अँड फॅसिया. कमीत कमी इंजुरी होण्यासाठी कुठे? पेरिनियल मसल आणि फॅसियामध्ये एपिसिओटोमी करतो. टू रिड्यूस द स्ट्रेस ऑन अ फिटल हेड. जे बेबीचा हेड आहे त्याच्यावरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी एपिसिओटोमी करतो. जे इंडिकेशन आहेत कशासाठी? कधी कधी कोणामध्ये करतात? इन रिजिड पेरिनियम. जर कोणत्या मदरचा पेरिनियम हा रिजिड असेल त्यावेळेस, बिग बेबीची साईज बिग असेल, देन फेस टू प्युबिस डिलिव्हरी. जर प्युबिस डिलिव्हरी असेल त्यावेळेस, ब्रीच डिलिव्हरी म्हणजे जर बटक्स पहिल्यांदा बाहेर येणार असेल त्यावेळेस, शोल्डर डिस्टोसिया ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण एपिसिओटोमी करतो. देन टू कट शॉर्ट सेकंड स्टेज इन लेबर. हर्ट डिसीज इन प्रेग्नन्सी, म्युकोनियम स्टेन लिक्विड, सेरोपॉझिटिव्ह मदर. हे जर डिसीज कंडिशन असतील, म्युकोनियम म्हणजे बेबीचं फर्स्ट टूल पास होतो त्याला आपण म्युकोनियम बोलतो. जर तिने आधीच पास केला असेल त्यावेळेस आपण एपिसिओटोमी करून, लेबरमध्ये जर त्याने केला असेल तर आपण एपिसिओटोमी करतो. देन कॉमन इंडिकेशन, रिटर्न पेरिनियल इंजुरी पासून आपण प्रिव्हेंट करतो एपिसिओटोमी. रिजिड पेरिनियम असेल तर त्यावेळेस आपण एपिसिओटोमी करतो. फोर्सेप डिलिव्हरी जर करायची असेल त्यावेळेस आपण पेरिनियम एपिसिओटोमी करतो. देन याचे ॲडव्हान्टेजेस आहेत मदरसाठी आणि फिटरसाठी. तर मदरसाठी काय? इझी टू रिपेअर आहे. रिडक्शन इन ड्युरेशन ऑफ द लेबर. जो ड्युरेशन असतो लेबरचा तो रिड्यूस होतो. रिडक्शन ऑफ ट्रॉमा म्हणजे इंजुरी कमी होतात. फिटलमध्ये काय? मिनिमायझिंग इंट्राकॅनल इंजुरी, एस्केप इन प्रीमॅच्युअर बेबीज. जर प्रीमॅच्युअर बेबी असेल आणि काही कंडिशन मध्ये आपल्याला त्याला बेबीला डिलिव्हर करायचं असेल त्यावेळेस आपण इंट्राकॅनल इंजुरी ज्या होणार असतील प्रीटर्म बेबीमध्येच ते आपण मिनिमाइज करतो त्याचं कॉम्प्लिकेशन थ्रू एपिसिओटोमी. तर टायमिंग ऑफ एपिसिओटोमी काय? बल्जिंग थिन पेरिनियम ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन अँड जस्ट प्रायर टू द क्राउनिंग. क्राउनिंग ही एक स्टेप आहे प्रोसेस ऑफ डिलिव्हरीची. द क्राउनिंग मध्ये काय होतं? जे फिटल हेड आहे ते आपल्याला दिसायला लागतं थ्रू वजायना. तर एपिसिओटोमी कधी करतात? जे थिन पेरिनियमच्या वेळेस आणि कॉन्ट्रॅक्शनच्या, जे मदर्सला कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग डिलिव्हरी त्याच्या जस्ट आधी आणि क्राउनिंगच्या आधी. टाइप्स ऑफ कोणते टाइप्स हे एपिसिओटोमीचे डायग्राम मध्ये पण दाखवले. मीडियो लॅटरल, मीडियन, लॅटरल आणि जे शेप. या 4 प्रकारचे टाइप्स आहेत. आपण मदरच्या कंडिशननुसार एपिसिओटोमी करतो. मीडियो लॅटरल करू शकतो, मीडियन करू शकतो, लॅटरल करू शकतो किंवा जे शेप करू शकतो. तर मीडियो लॅटरल मध्ये काय म्हणलं त्यांनी? बिगिन्स ॲट द मिड पॉइंट ऑफ द फोर्सेट. ह्या डायग्राम मध्ये जो एक ट्रायंगल काढलेला आहे त्याचा जो वरचा पॉइंट आहे त्याला फोर्सेट बोलतात. तर याच्या मिड पॉइंट पासून अँड डायरेक्टेड
45 degree angle to the midline. 45 degree angle घ्यायचं midline पासून and toward the point midway between the ischial tuberosity and the anus. anus आणि ischial tuberosity च्या मध्यपर्यंत कट करायचं. तर हे मिडिओलेटरल एपिझोटोमी करतो आपण. तर हे बघा मिडिओलेटरल इन्सिजन असा असतो फोर्चिट पासून तर एनस आणि इस्चियल प्यूबिस ट्युबरसिटी पर्यंतच्या मिड लाईनला मिड पॉइंटला. त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. मेरिट्स काय आहेत? सेफ्टी फॉर रेक्टल इन्व्हॉल्वमेंट. जे मिडियल एपिझोटोमी ॲनल स्फिंक्टर कट होण्याचे चान्सेस असतात तसे मिडिओलेटरमध्ये चान्सेस कमी असतात. इन्सिजन कॅन बी एक्सटेंडेड. जर आपण एका इन्सिजन पर्यंत घेतलं तर ते इन्सिजन आपल्याला इफेक्टिव्ह नाही आणि आपल्याला इन्सिजन वाढवायचं आहे तरी आपण ह्या मिडिओलेटरल एपिझोटोमी आपण इन्सिजन एक्सटेंड करू शकतो, पुढे वाढवू शकतो. त्याचे डिमेरिट्स पण असतात. डिमेरिट्स काय आहे? अपोजिशन ऑफ अ टिश्यू नॉट सो गुड. डिस्कम्फर्ट इज मोर. द वुंड डिसरप्शन इज मोर. डिस्कम्फर्ट असतो आणि वुंड डिसरप्शन हे जास्त असतं याच्यात मिडिओलेटरलमध्ये. त्याने median episiotomy, the midline incision that follows the natural lines of incision of perineal muscle. ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. द मिडियन इन्सिजन घेतो आपण फोर्चिटच्या खाली. याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स काय? मेरिट्स काय? रिड्यूस द ब्लड लॉस. ह्या मिडियन एपिझोटोमी ब्लड लॉस कमी होतो. इझी टू रिपेअर असते ही आणि लेझर पेन होतं याच्यात. पेन खूप कमी प्रमाणात होतं मिडियन एपिझोटोमी मध्ये. त्याने डिमेरिट्स काय असतात? एक्सटेन्शन मे इन्व्हॉल्व इन रेक्टम. जर एक्सटेन्शन घेतलं तर ते रेक्टम पण त्याच्यामध्ये येऊ शकतो. डॅमेज टू एनल स्फिंक्टर. एनल स्फिंक्टर जे असतात त्याला डॅमेज होऊ शकतं मिडियन एपिझोटोमी मध्ये. त्याने थर्ड टाइप आहे लॅटरल एपिझोटोमी. द इन्सिजन स्टार्ट फ्रॉम अबाउट 1 centimeter अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अ फॉर्चिट अँड एक्सटेंड लॅटरली. सेंटर ऑफ फॉर्चिट पासून आपण इन्सिजन घेतो आणि लॅटरल साईडला एक्सटेंड करतो, बाजूच्या साईडला एक्सटेंड करतो. ड्रॉबॅक्स इन्क्लूड चान्सेस ऑफ इंजुरी टू द बर्थोलिन डक्ट. बर्थोलिन डक्ट हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बघितलं होतं. फिमेलच्या पार्टमध्ये बर्थोलिन डक्ट ही फिमेलचा एक ऑर्गन आहे तर त्याला इंजुरी होऊ शकते लॅटरल एपिझोटोमी मध्ये. ज्याने जे शेप एपिझोटोमी काय? द इन्सिजन बिगिन्स इन अ सेंट्रल ऑफ फॉर्चिट अँड इज डायरेक्टेड posteriorly along the midline for about 1.5 centimeter, then directed downwards and outward along the 5 or 7 o'clock position to avoid the internal and external anal sphincter. जे शेप कसा करायचा? फॉर्चिटच्या सेंटर पासून इन्सिजन घ्यायचं आणि मागे जाऊन पोस्टेरियरली मिड लाईनला जायचं 1.5 सेंटीमीटर आणि नंतर खाली बाहेर डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. म्हणजे 5 आणि 7 जसं घड्याळ्याच्या काट्यात असतो त्या पद्धतीने आपण जे शेप एपिझोटोमी करतो. दिस प्रोसिजर इज नॉट वाईडली प्रॅक्टिस. जे शेप आपण खूप रेअरली यूज करतो एपिझोटोमी. एपिझोटोमी प्रोसिजर मध्ये कुठले इन्स्ट्रुमेंट्स किंवा इक्विपमेंट्स लागतात? स्टराइड ड्रेप, सर्जिकल गाऊन आणि ग्लोव्ज, गॉसेप्स आणि टेम्पोन, निडल होल्डर, स्पॉन्ज होल्डर, सीझर्स, 10 ml सिरिंज, टूथ फोर्सेप्स, सुचर मटेरियल आणि 1% लिग्नोकेन. हे इक्विपमेंट्स आपण रेडी ठेवायचे एपिझोटोमीच्या वेळी. आता प्रोसिजर बघूयात. प्रिलिमिनरी फेज मध्ये काय करायचं? द पेरिनियम इज थ्रोली स्वॅप विथ द अँटीसेप्टिक सोल्युशन. जे पेरिनियम एरिया आहे तो आपण क्लीन करून घ्यायचा अँटीसेप्टिक सोल्युशन पासून आणि जो पेरिनियम एरिया आहे तो ड्रेप करायचा. जो सर्जिकल ड्रेप असतो ग्रीन कलरचा किंवा प्लॅस्टिक मध्ये किंवा क्लॉथ मध्ये असतो त्यांनी आपण प्रॉपरली ड्रेप करून घ्यायचं. द इन्सिजन लाईन इन्फ्लेट विथ द 10 ml ऑफ 1% लिग्नोकेन सोल्युशन.
लिग्नोगल सोल्युशनने आपण ते इन्सिजनला इन्फेड करून घ्यायचं. देन इपिझोटोमी कशी करायची. 2 fingers are placed in vagina between the presenting part and the posterior vagina wall. ह्या डायग्राम मध्ये दाखवले तसं 2 fingers आपण इन्सर्ट करायचे वजानामध्ये आणि पोस्टेरियर वजाइनल वॉलच्या तिथे. द इन्सिजन इज मेड बाय द स्ट्रेट और कर्व ब्लंटेड पॉइंटेड शार्प सीजर. आपण इन्सिजन हे स्ट्रेट सीजरने किंवा कर्व ब्लंटेड सीजरने करतो, पण मोस्ट ऑफली एपिझोटोमी सीजर येते त्याने आपण एपिझोटोमी करतो. द ब्लेड आर पोझिशन. The incision should be made at the height of an contraction. Contractionच्या हाईटनुसार आपण इन्सिजन करतो. The cut should be made starting from the center of forceps and extended laterally either left or right. सेंटर ऑफ फोर्सेस पासून आपण इन्सिजन घेतो आणि आपण ते एक्सटेंड कुठे करतो, लेफ्ट किंवा साईडला किंवा राईट साईडला, आपल्याला जिकडे कन्व्हिनियंट असेल कंडिशननुसार त्यानुसार लेफ्ट किंवा राईटला. इट इज डायरेक्टेड डायग्नोस्टिकली इन अ स्ट्रेट लाईन विच रन्स about 2.5 cm away from the anus. जर आपण मिडियल एपिझोटोमी करत असेल तर 2.5 cm स्ट्रेट लाईन करतो आपण आणि ॲनसच्या वरती तिथपर्यंत आपण इन्सिजनला कट करतो मिडियल एपिझोटोमी मध्ये. इफ द डिलिव्हरी ऑफ द हेड डज नॉट फॉलो इमिडिएटली द अप्लाय प्रेशर टू एपिझोटोमी साईट. जर एपिझोटोमी दिल्यानंतर पण जर बेबीचा हेड डिलिव्हर होत नसेल तर त्यावेळेस आपण जिथे केली इन्सिजन जिथे घेतले तिथं प्रेशर अप्लाय करायचं, मग फेटलचं हेड डिलिव्हर होतं. इन कंट्रोल डिलिव्हरी ऑफ द हेड टू अवॉइड एक्सटेन्शन ऑफ द एपिझोटोमी. कोणते कोणते स्ट्रक्चर इन्व्हॉल्व होतात. पोस्टेरियर वजाइनल वॉल, सुपरफिशियल अँड डीप ट्रान्सव्हर्स पेरिनियल मसल, हे सगळे स्ट्रक्चर एपिझोटोमी मध्ये इन्व्हॉल्व होतात. नंतर फेशिया कव्हरिंग मसल्स, हे सगळे पेल्विक कॅव्हिटी मध्ये असतात. ट्रान्सव्हर्स पेरिनियल ब्रांच ऑफ द पुंडेनल व्हेसल्स अँड नर्व्स इन सबक्युटेनियस टिश्यू अँड स्किन. तर ही होती आपली प्रोसिजर आहे. प्रोसिजर मध्ये आपण पाहिले एपिझोटोमी म्हणजे काय, त्याचे प्रपोज, इंडिकेशन, 4 टाइप्स, मेडिओलॅटरल, मीडियल, लॅटरल आणि जे शेप. आणि प्रोसिजर झाल्यानंतर इमिडिएट केअर काय करायची. इन्स्पेक्ट द रिपेअर टू चेक द हिमोस्टॅटिस हॅज बीन अचीव. हिमोस्टॅटिस म्हणजे जर ब्लिडिंग वगैरे होत असेल तर ते चेक करायचं आफ्टर रिपेअर. रिमूव्ह द वजाइनल टेम्पोन इफ यूज, जर वजाइनल टेम्पोन यूज केला असेल तर रिमूव्ह करायचं. अकाउंट ऑफ ऑल इन्स्ट्रुमेंट, स्वॅप्स अँड निडल्स. ओटी नर्स ही सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा, स्वॅपचा, निडलचा काउंट ठेवती, म्हणजे किती यूज केले स्वॅप, किती निडल यूज केले, जेणेकरून पोस्ट ज्यावेळेस आपण सुचरिंग करतो म्हणजे शिवून घेतो, जो पण ऑर्गन आपण टेअर केला, इन्सिजन केले, तर त्यावेळेस कुठला पण पार्ट किंवा इन्स्ट्रुमेंट बॉडी पार्टमध्ये राहू नये म्हणून नर्सला ह्या गोष्टी काउंट कराव्या लागतात. देन डिस्कार्ड दिस शार्प इमिडिएटली. जे जे आपण शार्प इन्स्ट्रुमेंट वापरलेले ते इमिडिएटली डिस्कार्ड करायचे. त्याने अप्लाय द स्टराईल पॅड फॉलोइंग थ्रू पेरिनियल वॉश. स्टराईल पॅड यूज करायचं. वेट फॉर मिनिमम 1 hour टू शिफ्ट द पेशंट टू वॉर्ड. 1 hour नंतर पेशंटला आपण वॉर्डमध्ये शिफ्ट करायचं. चेक फॉर ब्लिडिंग अँड युरिन आउटपुट. ब्लिडिंग आणि युरिन आउटपुट चेक करायचं. कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतात इमिडिएट आणि रिमोट कॉम्प्लिकेशन मध्ये काय, वॉल हिमोटोमा इन्फेक्शन होऊ शकतं, रेक्टोव्हाजिनल फिस्टुला होऊ शकतो. देन वुंड डेहिसस म्हणजे वुंड आपण सुचरिंग केल्यानंतर परत सुचरिंग रिमूव्ह होऊ शकते, त्याला डेहिसस बोलतात. देन डिस्पार्निया, देन स्कार, एंडोमेट्रोसिस. नेक्स्ट आहे हेल्थ एज्युकेशन. आपण काय हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं मदरला, एपिझोटोमी मदरला. इट अ हाय फायबर डाएट अँड फ्लुइड टू प्रिव्हेंट द कॉन्स्टिपेशन. आपण मदरला हाय फायबर लाईक बनाना आणि जास्त फ्लुइड इंटेक करायला लावायचं कॉन्स्टिपेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी. आज द वुमेन टू वॉक विथ द थाय अपोज. आपण मदरला थायच्या बेसवर चालायला सांगायचं. नॉट टू यूज स्क्वेटिंग पोझिशन सिन्स द वुंड इज हिलिंग. स्क्वेटिंग पोझिशन म्हणजे इंडियन टॉयलेटमध्ये होतो तसं मदरला बसायला सांगायचं नाही, जोपर्यंत वुंड हे पूर्णपणे हिल होत नाही तोपर्यंत. नेहमी पेरिनियल हायजीन मध्ये काय सांगायचं,
change sanitary pad at least every 4 hourly to help the prevent the infection. जे सॅनिटरी नॅपकिन्स पॅड असतात ते आपण एव्हरी 4 आवरली मदरला एपिझोटोमी मदरला चेंज करायला सांगायचे. कशासाठी? इंजुरीला प्रिव्हेंट करण्यासाठी. स्क्वाईट वॉर्म टॅप वॉटर ओव्हर द पेरिनियम अँड बिगिनिंग ॲट द फ्रंट अँड मूविंग टुवर्ड द बॅक. पेरिनियम वरती एक वॉर्म टॅप वॉटर आपण स्क्वेट करायचं. देन सीट इन अ टब ऑफ वॉर्म वॉटर, किंवा मदरला आपण जे वॉर्म वॉटरचा टब आहे त्याच्यात आपण बसायला सांगतो. ऑलवेज वॉश हँड थ्रू बिफोर अँड आफ्टर गोइंग टू वॉशरूम. हँड वॉशिंग करायला सांगायचं वेळोवेळी वॉशरूमला जाण्याआधी आणि आल्यानंतर. ऑलवेज कीप द वूंड क्लीन अँड ड्राय आफ्टर इच युरिनेशन अँड डिफिकेशन. वूंडला क्लीन आणि ड्राय ठेवायचं ऑलवेज. इन किगल एक्सरसाइज एक एक्सरसाइज आहे. Squeeze of the perineal muscle as you are trying to stop the flow of urine. The hold for 5 to 10 seconds and then relax. Do this exercise 10 times in a day to regain the muscle strength. जे पेरिनियल मसल आहे ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण किगल एक्सरसाइज प्रेग्नेंट वुमेनला किंवा एपिझोटोमी वुमेनला प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये काय होतं की आपण मदरला सांगायचं की तुम्हाला युरिन आल्यानंतर युरिनला सेन्सेशन झाल्यानंतर युरिन होल्ड करायचं 5 to 10 सेकंडसाठी आणि मग रिलॅक्स करायचं. हे आपण 10 वेळा करायला सांगायचं. असं 10 वेळा दिवसातून करायला सांगायचं. एक रेडा स्केल आहे हे आपण एपिझोटोमीमध्ये यूज करतो. रेडा स्केल इज अ टूल that assists the inflammatory process and tissue healing in perineal trauma through the evaluation of the 5 terms of the healing. हे कशासाठी यूज करतो? ते पेरिनियल ट्रॉमा झालेला असेल त्यावेळेस आपण रेडा स्कोर यूज करतो. रेडाचा फुल फॉर्म काय? आर फॉर रेडनेस. रेडनेस मतलब म्हणजे हायपर ॲनिमिया. ई फॉर एडिमा, अगेन ई फॉर इकोमोसिस, देन डी फॉर डिस्चार्ज आणि ए फॉर अप्रोक्सिमेशन ऑफ अ वुंड एजेस. तर हा रेडा स्कोर असतो 0 to 1 असे 5 असतात कॉलम. हे तुम्ही ड्रॉ करा तुमच्या नोटबुक मध्ये. तर इथपर्यंत होता आपला सगळा एपिझोटोमीचा पार्ट. एपिझोटोमी वरती डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. एक्सप्लेन द एपिझोटोमी. त्याच्यात आपण एपिझोटोमी म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन, त्याचे पर्पज, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, मिडोलॅटरल त्याचे टाइप्स एक्सप्लेन करायचे. इक्विपमेंट्स कोणते कोणते यूज होतात ते लिहायचे. त्याच्यानंतर इमिडिएट केअर कोणते देणार आणि हेल्थ एज्युकेशन आणि डाएट आणि एक्सरसाइज. ओके, थँक्यू.